नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. कर्म, विकर्म आणि अकर्म. ओव्या आहेत 89 ते 92 आणि गीतेचा श्लोक आहे 17. श्लोक 17. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. कर्म म्हणजे काय हे जाणले पाहिजे, विकर्म म्हणजे काय हेही जाणले पाहिजे, कारण कर्माची गती म्हणजे व्याप्ती गहन आहे. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेणे विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागेत. तर ज्याच्या योगाने स्वभावतः म्हणजे आपोआप हे विश्व आकाराला येते तेच कर्म होय. या ठिकाणी त्याच कर्माचे यथार्थ ज्ञान पहिल्यांदा करून घेतले पाहिजे. मग वर्णाश्रमासी उचित, जे विशेषे कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून वेदात सांगितले आहे त्याची देखील त्याच्या उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे. पाठी जे निषिद्ध म्हणिपे, तेही बुझावे स्वरूपे, येतुलेनी येथ काही न गुंफे आपैसेची. त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात त्याचेही स्वरूप ओळखणे जरूर आहे. या ठिकाणी एवढे झाले म्हणजे मनुष्य मग सहजच कर्म करीत असता गुंतत नाही, म्हणजे कर्माने बद्ध होत नाही. एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन, परिते असो ऐके चिन्ह प्राप्ताचे ग. एरवी हे जग कर्माच्या अधीन आहे, असं याचा म्हणजे या कर्माचा विस्तार दुर्बोध आहे. पण अर्जुना ते असो, आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षण आहे. कर्म, अकर्म व विकर्म यांच्या अर्थाच्या बाबतीत टीकाकारांमध्ये मतभेद आहेत. गीतेनेही या शब्दांचे स्पष्टीकरण केलेले नाही. अकर्म म्हणजे कर्माचा अभाव अथवा कर्माचे अप्राशस्त्य असे व्याकरण दृष्ट्या दोन्ही अर्थ संभवतात. विकर्म म्हणजे विशेष कर्म, विपरीत कर्म असे वेगवेगळे अर्थ टीकाकारांनी दिलेले आहेत. शंकराचार्यांनी कर्म म्हणजे शास्त्रविहित कर्म, विकर्म म्हणजे शास्त्र वर्जित कर्म आणि अकर्म या शब्दाचा अर्थ ते तुष्णी भाव म्हणजे स्वस्थ बसणे, काही न करणे असा करतात. लोकमान्य टिळकांनी कर्मयोगाची दृष्टी स्वीकारलेली आहे. त्यामुळे ते अकर्माचा अर्थ कर्मशून्यत्व असा न घेता कर्म करूनही त्याचे बंधकत्व नाहीसे होण्याची प्रक्रिया म्हणजे अकर्म असा अर्थ करतात. निसंग बुद्धीने फलाशा सोडून केलेले कर्म प्रशस्त म्हणजे सात्विक कर्म असून तेच खरे अकर्म असते, कारण त्याचे बंधकत्व गळून पडलेले असते. उरलेल्या राजस व तामस कर्मांपैकी तामस कर्मे ही मोहाने व अज्ञानाने होत असतात, त्यामुळे ती कर्मे विपरीत कर्मे ठरतील. राजस कर्मे ही फलप्राप्तीच्या हेतूने केली जातात, त्यामुळे ती अकर्मी ठरणार नाहीत. आपल्या म्हणण्याच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी अष्टावक्र गीतेचा हवाला दिलेला आहे. निवृत्तीरपि मूढस्य प्रवृत्ती रूपजायते, प्रवृत्तीरपि धीरस्य निवृत्ती फलभागिनी. मूर्ख लोक जे हट्टाने कर्माचा त्याग करून कर्मसन्यास घेतात, वास्तविक ती त्यांची प्रवृत्तीच म्हणजे एक प्रकारचे कर्मच आहे. व ज्ञानी लोकांचे कर्म करणे हे फलेच्छा विरहित असल्यामुळे ते निवृत्तीचे फळ प्राप्त करून देते. याचा अर्थच असा की कर्मत्याग श्रेयस्कर नसून कर्म निष्काम भावाने व फलेच्छा सोडून केले पाहिजे. जसं करंदीकरांनी थोडा वेगळा अर्थ केलेला आहे. त्यांच्या मताप्रमाणे कर्म म्हणजे बाह्यतः दिसणारी कृती, अकर्म म्हणजे कर्मजन्य बंधनाचा अभाव व विकर्म म्हणजे विपरीत कर्म. कोणतेही कार्य उपस्थित झाले असता आपल्याला 3 मार्ग मोकळे असतात. ते कार्य यथोचित रीतीने करणे, त्याला या श्लोकात कर्म असं म्हटलेलं आहे असं ते म्हणतात. ते कार्य न करणे म्हणजे अकर्म व ते कर्म यथाशास्त्र न करता भलतेच प्रकारे करणे म्हणजे विपरीत कर्म असं करंदीकरांचं मत आहे. आणि या 3 प्रकारांची 3 वेगवेगळी फळे प्राप्त होणार. ती फळे कोणती मिळतील ते आगाऊ ठरवणे कठीण असल्यामुळं कर्मणो गहना गतिही असं म्हटलेलं आहे. अर्जुनाला सुद्धा उपस्थित झालेल्या युद्धकर्माचा असा सर्व बाजूने विचार करायला हवा होता. भीष्म द्रोणादिकांची हत्या झाल्यामुळे पाप लागेल असा एकांगी विचार त्यानं केला होता, पण युद्ध न केल्याचा समाजावर स्वतःवर काय परिणाम होईल त्याचा विचार त्याने केला नव्हता.
ज्ञानदेवाने वेगळा अर्थ केलेला आहे. त्यांनी स्वभावतः विश्व आकाराला येते त्याला कर्म म्हटलेलं आहे आणि हा अर्थ त्यांनी गीतेत 8व्या अध्यायात जी कर्माची व्याख्या दिलेली आहे त्याला अनुसरून केलेला आहे. विकर्माचा अर्थ विशेष कर्म असा केलेला आहे. वर्णाश्रमाला उचित असे जे विशेष कर्म ते विकर्म, तर निषिद्ध कर्म म्हणजे अकर्म. हे तीनही प्रकार जाणले असता मनुष्य कर्म करत असता गुंतत नाही असे त्यांनी स्पष्टीकरण केलेले आहे. पुढच्या 18 ते 23 श्लोकात योगी पुरुषाची लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत. म्हणून ज्ञानदेवाने प्राप्त पुरुषाची लक्षणे ऐका असे म्हणून त्यांनी आपली टीका पुढच्या श्लोकाशी जोडून घेतलेली आहे. पुढे ज्ञानदेव कृतकृत्य पुरुषाचे लक्षण सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.